सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात बहुप्रतीक्षित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन अखेर साकारल्याबद्दल आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार. योगेश गायकवाड. एक नवीन भीमक्रांतीची सुरुवात. योगेश गायकवाड. कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रातील बहुजन समाजाचे नेते योगेश गायकवाड यांनी एका ऐतिहासिक घटनेची घोषणा केली आहे. 2009 पासून प्रलंबित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या उभारणीस अखेर मुहूर्त लाभला आहे. यासाठी कर्जत खालापूर भीमसैनिकांनी आणि बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्व अनुयायांनी अनेक वर्ष संघर्ष केला. हा लढा फक्त कर्जत नगरपालिकेपुरता मर्यादित नव्हता, तर मंत्रालयापर्यंत, आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत निवेदनं सादर करण्यात आली होती. गायकवाड म्हणाले, हा संघर्ष सोपा नव्हता. आम्ही अनेक वर्ष बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत होतो. 2009 पासून आम्ही सर्व भीमसैनिकांनी अपार मेहनत घेतली आणि आज त्याचे फळ दिसत आहे. त्यांनी पुढे सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भवन ही केवळ इमारत नाही, तर बाबासाहेबांच्या विचारांची आणि आदर्शाची जागृत प्रतिकृती आहे. भवनाच्या उभारणीत कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार महेंद्र थोरवे यांचा मोलाचा वाटा आहे. गायकवाड यांनी थोरवे यांच्या विशेष प्रयत्नांची आणि त्यांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली. महेंद्र शेठ थोरवे यांच्यामुळेच हे भवन शक्य झाले आहे, असे गायकवाड यांनी अभिमानाने सांगितले. थोरवे यांनी त्यांच्या नेहमीच्या सामाजिक कार्यपद्धतीनुसार या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले आणि प्रत्यक्षात उतरवले. या ऐतिहासिक घटनेमुळे सर्व भीमसैनिक तसेच बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे परिसरातील बहुजन समाजासाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, ज्याद्वारे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळेल. हे भवन साकारल्यामुळे कर्जत खालापूर स्थानिकांमध्ये एक नवीन आशावाद निर्माण झाला आहे आणि भविष्यात अशा प्रकारच्या अधिक प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खऱ्या अर्थाने खूप आजचा क्षण आमच्यासाठी जसा जणू दिवाळी दसऱ्याचा सण. गेले कित्येक वर्ष 2009 मध्ये कर्जत नगर परिषदेने एक ठराव पारित केला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन कर्जतमध्ये व्हावं, आणि त्यासाठी आमच्या बऱ्याच ज्येष्ठ मंडळींनी खूप संघर्ष केला. फार नगर परिषदेपासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत, कलेक्टर ऑफिसपासून आयुक्तांच्या कार्यालयापर्यंत ते मंत्रालयापर्यंत बऱ्याच संघर्ष करत असताना गेली 14-15 वर्ष आमच्या ज्येष्ठ मंडळींनी संघर्ष केला, परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय आम्हाला मिळत नव्हता. पण खूप कौतुक करावं असं वाटतं की ह्या कर्जतचे ज्यांनी खऱ्या अर्थाने कर्जत ज्यांनी बनवलं ते म्हणजे आपल्या कर्जत खालापूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने भीम जो आंबेडकर भवन आहे त्या भवनाची सुरुवात यांच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी जे आपलं अग्निशामक म्हणजे आपलं फायर ब्रिगेडचं जे ऑफिस आहे त्याच्या बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिव्य असं स्मारक भवन उभं राहणार आहे. आणि ह्या भवनासाठी माननीय कार्यसम्राट आमदार आम्हाला या भवनासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून 5 कोटीचा निधी आणून हा भवन या ठिकाणी उभा राहणार आहे. आणि आम्हाला ह्याचा खूप अभिमान आणि खूप आमदारांचं आम्हाला कौतुक करायचं वाटतं की आमदारांनी दिलेला शब्द हा पाळलेला आहे. खूप तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.